हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण थोडंसं कन्सिस्टन्सी बद्दल बोलूया. कन्सिस्टंट आपण कसं असायचं? आपल्या प्रत्येकाला वाटते आपले बदल घडायला पाहिजेत, आपण बदलायला पाहिजे. पण काय होते, आपण 1-2 दिवस चालू करतो आणि नंतर सोडून देतो. एम आय राईट? सपोज मी ठरवते आता उद्यापासून मी रोज लवकर उठणार आहे, उठल्यावर वॉकिंगला जाणार आहे, मेडिटेशन करणार आहे, व्हॉट एव्हर इट इज. 2-3 दिवस करते तसं आणि नंतर सगळं बंद होते. असं घडू नये ते आपण काय करायला पाहिजे? नो डाऊट तुम्हाला पहिल्यांदा काय करा, तुम्ही एक लिस्ट बनवा. तुम्हाला आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टी बदलायच्या आहेत. काही चांगल्या गोष्टी तुमच्या अंगात असतील, असा जगात कोणी माणूस नसतो त्याच्याकडे सगळ्या वाईटच गुण असतात असं नाही. चांगल्या सवयी, चांगले गुण पण असतील. पण तुम्हाला कुठल्या गोष्टीत बदल घडवून आणायचा आहे ती लिस्ट करा. सपोज मला लवकर उठायची सवय नाही, मी काय करणार मग? ती सवयी अंगीकारणार आहे. हे आठवड्यात मी फक्त त्या सवयीकडे बघणार. रोज 6 वाजता उठणं. ओके, आठवडाभर मी 6 वाजता उठले की मी रविवारी म्हणणार ओके आज तुला बक्षीस, हव्या त्या वेळेला उठ. पण मी काय करणार? मला बक्षीस असलं तरी मी 6ला उठणार. कारण काय? माझी ती सवय झालेली आहे. आय एम कन्सिस्टंट. असं आपल्या सवयी बदलताना किंवा कन्सिस्टन्सी आपण ठेवायची असली की आपल्याला त्या गोष्टींचं रुटीन बनवावं लागते. घर स्वच्छ ठेवणं फॉर एक्झाम्पल, आपल्याला आता रुटीन बनवावं लागते. आणि कित्येक वेळेला आपल्याला कंटाळा पण येतो. एम आय राईट? रोज तुम्ही तर फॉलो करत असाल, एखाद दिवस कंटाळा आला, ठीक आहे, सोडून द्या, डझंट मॅटर. आणि कधी कधी आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण दुसऱ्याबरोबर शेअर करायला शिकायला पाहिजे. त्यामुळे नाही ते काही लोकांचं काय होते, हे मी करते, ते मी करते, सगळं आपल्या अंगावर घेतात बरं का. नंतर काय होते, सगळी कामं होत नाहीत, पेलत नाहीत, कुठलं विसरून जाते. आणि या सगळ्या गोष्टी करताना फर्स्ट स्टेप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाही ते काही लोक काय असतात, नुसतं बडबड करतात, सांगतात अमुक करणार म्हणून. नंतर 8 दिवसानं बघा नाही. त्यामुळे असं होऊ नये म्हणून तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासूनच चालू करा. आणि ह्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही चालू केल्यावर का नाही तर तुमचं रुटीन बनून जाते. तुमचं रुटीन, रोजचं दिनचर्या तशी बनून जाते. नंतर तुम्हाला आता काम केलं नाहीत की चैन पडत नाही. कुठलंही तुम्ही रोजचं बघा एकदा फॉलो करून, तर आपण मग रोजचं रुटीन झाल्यावर त्या वेळेला तर केलं नाही ते काहीतरी चुकल्यागत होते. आता रोज पूजा करायची तुमच्याकडे काम आहे म्हणून समजा, रोज तुम्ही आंघोळ करून 7 वाजता पूजा करता. एखाद दिवस तुमचे वडील म्हणा कोणी लवकर उठून ते पूजा उरकलेली आहे, तुम्हाला काहीतरी चुकल्यागत होते आंघोळ करून आल्यावर.
कुठलंही काम तसं, किंवा आंघोळ करून आल्यावर कितीतरी लोक विष्णू सहस्रनाम म्हणतात. एखाद दिवस तुम्ही म्हणाला नाही तरी तुम्हाला चुकल्यागत होते. कुठल्याही सवयीचं हे आहे परिणाम. त्यामुळे आपण ह्या सवयींचं रुटीन करून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही लिस्ट केली आहे ना, ओके, पहिलं झालं, तुमची सवय बनली ती लवकर उठायचं. दुसरं, काय तुमची अपेक्षा आहे तुम्ही लिहिलेले लिस्टमध्ये, ओके, ती गोष्ट घ्या. ती गोष्ट 7-8 दिवस ओळीनं विथ सम रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, किंवा अगदी प्रत्यक्ष जाणून बुजून मला हे असं करायचं आहे, फॉलोअप करा. 8 दिवस करा. मग बघा 9व्या दिवशी आपोआप ती तुमची सवयी बनते. इवन आपल्याला कुठल्याही नको त्या सवयी असल्या तरी त्या सोडताना पण असं करायचं, त्यातनं बाहेर पडायचं. 1 दिवस नाही, ती वेळ आली की तुम्हाला ते मित्रांकडे जाव्या असं एवढं वाटते. ती वेळ एकदा निघून गेली का नाही, देन यू कॅन मॅनेज. ती वेळ निघून जाईपर्यंत तुम्ही काय करा, स्वतःला काहीतरी कामात गुंतवा, काहीतरी चांगलं वाचा, त्या वेळेला काहीतरी नियम करा. ओके, त्या वेळेला मी भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचणार रोज. ती वेळ नको तिथे तुम्ही बाहेर जाता, ती वेळ तुम्हाला टाळायची असली तर तुम्ही त्या वेळेला स्वतःला दुसरे कामात गुंतवून घ्या आणि ती सवयी करा. अहो, कुठला माणूस शेवटी काय आहे माहिती का, सवयीचं गुलाम आहे. सवयी कशातनं येते, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, हे सगळं एका पाठोपाठ एक भावंड आहे. ती एक आलं की दुसरं येतेच आपोआप. त्यामुळे आपण जरा जाणीवपूर्वक आपल्याला बदलायचं आहे. आणि हे लोकांसाठी नाही करत मी, हे मी माझे स्वतःसाठी करते. एवढं आपण ठरवलं की आपण इझिली करू शकतो. आता कित्येक लोकांना काय होते माहिती का, लहानपणीपासून त्यांना चांगलं कोणी सांगणारं नसते आणि त्यांचं त्यांना पण वाटत नाही कधी. आता खोटं बोलणारे लोकांचं घ्या तुम्ही. ते खोटं बोलणारे माणसांना स्वतःला त्यांना माहीत असते का नाही ते खोटं बोलतात म्हणून. लोकाला माहीत असू देत नसू देत, स्वतः खोटं बोलणारे माणसाला 100% माहीत आहे तो किंवा ती खोटं बोलतीये म्हणून. मग तर खोटं बोलायचं थांबवणं त्या व्यक्तीच्या हातात आहे का नाही, 100% त्या व्यक्तीच्या हातात आहे. हे दुसऱ्यांना रागवून ओरडून बोलून हे करून सुटत नाही. त्या व्यक्तीनं स्वतःला ठरवायला पाहिजे, ओके काही होऊ देत, मी आजपासून खोटं बोलणार नाही. बोलू नका ना खोटं, एका चूक झाली की होऊ देत, एक्सेप्ट इट. त्यामुळे कन्सिस्टंट असणं, डिसिप्लिननं वागणं, हे सगळं आपले स्वतःचे हातात आहे, दुसरेचे हातात नाहीये. आपण दुसऱ्याला दोष देता कामा नये. नाही माझ्या आई वडिलांनी लक्ष दिलं नाही, ते हे केलं नाही. आता समजतंय ना तुम्हाला, आता काही लहान नाहीयेत, आता तुम्ही हे करू शकता. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण आपले कामात
कन्सिस्टंट राहायचं. एक दिवस केलं 4 दिवस सोडले असं नाही. रुटीन आपल्याला ती सवयी बनेपर्यंत रुटीन ठेवायचं आणि डिसिप्लिन पण बाळगायचं. एवढं तुम्ही करून बघा, तुमच्या लाईफमध्ये किती नवीन नवीन चेंजेस येतात म्हणून. अच्छा, हॅव ए गुड